Cancer Healer Center, a new beginning. शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडा आणि लग्न करतात. कधी शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच उलट सुनावलं. कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच विरलं. कृषी मंत्री शेतकऱ्यांची खिल्ली उडवत आहेत. अजित पवारांनी अशा लोकांवर लगाम घालावा, संजय राऊतांची मागणी. कृषी मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे आमचं कर्तव्य. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सत्तेवर येण्याआधी कर्जमाफीची घोषणा दिलेल्यांकडून सत्तेवर आल्यावर सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल. जयंत पाटलांचा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा. सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत. शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही. कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांची टीका. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. चिल्लर फेकत शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार. जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही. रुग्णालय चौकशी समितीमध्ये दावा. तर काउंटरवर 3 लाख घेऊन उभे होतो, मात्र 10 लाखांचीच मागणी. भिसे कुटुंबानं आरोप फेटाळले. सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये. सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग. गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप. मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही. मंगेशकर रुग्णालयाने एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखीन एक धक्कादायक माहिती समोर. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे मोठे नेते शेवटपर्यंत आमच्या संपर्कात. राज्यसभेतही नवीन पटनायक यांच्यावर मोदींचा दबाव होता. संजय राऊतांचा आरोप. माझ्याकडील हत्यारं बॉम्ब तुझ्या घरामध्ये ठेवून गुन्हेगार बनवू. वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून धमकी. कोठडीमध्ये खोक्याला मारहाण सुद्धा. खोक्याच्या वकिलांचा दावा. तर आरोपीला मारहाण केली नाही. वन विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी. उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये दुसऱ्यांदा भेट. मराठीच्या मुद्द्यावरून भेट. मराठीबाबत कुणी उलटसुलट केलं तर काय करायचं ते बैठकीमध्ये ठरू. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर. मराठी न येणाऱ्यांना आम्ही मराठी शिकवू. ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला इशारा. रिझर्व्ह बँकेचं 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिलंय. कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता. कामरा आज हजर न राहिल्यास पोलीस चौथं समन्स पाठवणार. राज्यात वक्फच्या 60% जमिनीवर अतिक्रमण झाल्याचं समोर. वक्फ जमिनींवरील अतिक्रमण हटवणार. निवासी आणि व्यावसायिक उपयोगासाठी वापर करण्याचा सरकारचा निर्धार. महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष. उद्या भाजपचा स्थापना दिवस. फडणवीस ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाद्वारे मार्गदर्शन करणार. राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ. बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका. आंबा, ज्वारी, गव्हासह भाजीपाल्याची नासधूस. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 5 गावातील 25 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. मे महिन्यापर्यंत पाणी टंचाईची भीषणता वाढणार. Cancer Healer Center, a new beginning.